नमस्कार, शालोम. माझं नाव मायर मोझेस. मी अशदोद शहरात राहतो. मूळचा भारतीय मी. जन्म माझा ठाण्यातला. मी आज साधारण 1 वर्ष झाले मी इथे स्थलांतर केलं आणि मी आलोय. आणि मला असं वाटतंय की आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि कळलं पाहिजे की इथे इस्रायलमध्ये काय होते आणि काय परिस्थिती आहे सध्याची, आमची मनस्थिती काय आमची. आज सतत 48 तास त्याहून जास्त इथे बॉम्ब पडतायत. आता थोडीशी शांतता आहे सध्या, पण आमचा अवतार बघा काय झालाय. दाढी नाही, अंघोळ नाही, धड जेवता येत नाही, वॉशरूमला जाता येत नाही. सायरन वाजला की तुम्हाला पळायचंय. फक्त 45 सेकंड मिळतात तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला घर सोडून, घरदार जसं आहे तसं परिस्थितीत उघडं सोडा आणि पळा. जायचं कुठे तुम्हाला? बंकरमध्ये किंवा जिन्याकडे, जिथे आरसीसी कन्स्ट्रक्शनचं आहे. पण तुम्हाला पडलं पाहिजे जीव वाचून. सगळं सोडून जिथे जागच्या जागी तुम्ही झोपला असाल, वॉशरूम मध्ये असाल, किचन मध्ये असाल, कुठे असाल, रस्त्यावर बघा तुम्हाला काय परिस्थिती आहे. अगदी पार म्हणजे तुम्हाला जिथे पळता येईल, तुम्हाला घरात असं बचाव तुमचा करता येईल तुम्हाला, तिथे तुम्हाला पळाल. रस्त्यावर असाल तर जमिनीवर लोटांगण घातलं पाहिजे, डोकं झाकलं पाहिजे, पडलं पाहिजे. कुठे असेल घरात शिरा, आडोसा घ्या, असं सगळं आहे. सतत फार दशा करून टाकले दरवर्षी. आणि किती रॉकेट हो, 1 नाही 2 नाही, 500 रॉकेट येतात. आणि अवधी किती? दर मिनिटाला 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं. मी राहतो अशदोद शहरामध्ये. अशदोद शहर 38 किलोमीटर आहे गाझापट्टीतनं. अश्केलोन शहर ते तर रोजच, म्हणजे जसे ते तिथे बॉम्ब शेल्टर मध्येच बसलेत. त्यांचा दररोजचा तिथेच कार्यक्रम आहे, खाणं पिणं सगळं तिथेच. मुलं, विचार करा त्या मुलांच्या, लहान मुलांच्या, बायकांच्या डोक्यावर काय परिणाम होत असेल, काय मनस्थिती असेल. आणि का म्हणून नाही निवड करायचा सगळ्यांचा? अरे गाझामध्ये जे राहणारे लोक आहेत ती, त्यांना पाणी, त्यांना गॅस, लाईट, औषधं सगळे हे पुरवतात, इस्रायल पुरवते. आणि त्यांच्यावर रॉकेटचा मारा करायचा आणि नोकरीसाठी पण इथेच यायचं. का म्हणून? का करता असा? आणि रॉकेट मारून सुद्धा त्याच्यामधून जवळजवळ 25% तिथेच फुटतात. तुम्हाला किती काळजी आहे आपल्या बांधवांची? त्यांना मनस्थिती त्यांची कशी असेल ती पण मुलं बाळच आहेत. त्यांच्याबद्दलही आम्हाला वाईट वाटतं. पण असं करू नका. का करता तुम्ही? रोजच्या रोज मारामारी. आणि कसे वेडे वाकडे कुठे, आणि बॉम्ब कुठे पडले. म्हणजे गाझापट्टीतनं अश्केलोन आहे 15 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, आम्ही आहोत 30-40. तेलावी पर्यंत गेलो. तेलावी, त्याच्या पुढे हर्जिलिया. म्हणजे अंदाज लावा, जर मुंबईपासून साधारण कसारा, कर्जत, वसई, विरार, वाशी हा सगळा परिसर उद्या विचार करा, जर इथे बॉम्ब पडायला लागले तर काय अवस्था होईल. असं कळत नाही या लोकांना. आणि जे इकडचं गव्हर्नमेंट करते बचाव करायचा, आज आपल्या गव्हर्नमेंटला इंडियन डिफेन्स फोर्स किंवा इस्रायली डिफेन्स फोर्सेस आपण ज्याला म्हणतो, वी आर डिफेन्स फोर्सेस, वी आर डिफेंडिंग. मारायला जात नाही आपण, बचाव करण्यासाठी ही संरक्षण प्रक्रिया आहे. पण उद्या जर आपल्या अंगावर जर कोण उठून आला आपल्यावर, तर साहजिक आहे आपल्याला त्याचा प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. भारतात सुद्धा आम्हाला जर उद्या आपल्या परिस्थिती आली तर आपलं गव्हर्नमेंट नक्कीच आपला बचाव करायला उठणार. तेच इस्रायल करते. आणि काय कोणाला मारायची इच्छा नाही हो. तसं असतं तर कशाला तुम्हाला राशन पाणी आणि औषधं आणि हे सगळी सोय पुरवली असती, नोकऱ्या दिल्या असत्या इथे येऊन. म्हणजे जिथे खायचं तिथेच घाण करायची. असं नाही होता कामा. आपली इंडियन बाई मेली विनाकारण बिचारी. आणि आता मी वाचतोय, बघतोय की तिचा शोक करण्याच्या ऐवजी त्याचा ह्या इस्रायलचा निषेध करता, ज्यांच्यामुळे ते मेली. इथे एक अरब वडील आणि तिची मुलगी, लहान मुलगी मेली त्यांच्या बॉम्बनी. आणि तिथे किती होत असेल हानी ते ईश्वरालाच माहिती. आणि दर मिनिटाला मुलं आजारी झाली, बायकांना त्रास झाला, मग प्रत्येकाला. तर इस्रायल तुम्हाला फोन करून सांगताय का घाबरू नका, आम्ही आहोत, हे आहे ते आहे. बाकी सगळं इथं संतुलित आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. आणि आता नवीन काय, तर इस्रायलमध्येच आपले अरब बांधव सगळे उठलेत. हायफापासून घेऊन ते खाली बेरशेवापर्यंत लूद, रामले जाळपोळ करायची. ज्यूइश सिनेगॉग्स, मंदिरं जाळली, धर्मग्रंथ जाळले, पोथी जाळल्या, राख केली, रांगोळी केली. अरे काय करतात? इस्रायल तुम्हाला एवढं देतंय, एवढं करतंय, एवढं संरक्षण देते तुम्हाला, सगळ्या सुख सोयी आहेत त्यांच्याकरता. ते प्रत्येक नागरिकाला आहेत, तो ज्यू असो, अरब असो, ख्रिश्चन असो, इथे जे कुठल्या देशातनं स्थायिक झालेत, प्रत्येकाला समान ह्याच्यानी आहे. मग त्यांचं संरक्षण पण गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. मग बाहेरचा कोणी डोकं उचललं तर त्याला ठेचायलाच पाहिजे. पण हे चुकीचं आहे. विचार करायला पाहिजे की तुमच्या इकडे काही गोंधळ झाला तर तो तुमच्या लोकांनाही त्रास होतो. मग तुम्ही किती चांगल्यावर आहात तुमच्या लोकांच्या. आणि आतल्या आतमध्ये जी हे चाललंय, धमाल जी चालले, त्यांनी केले जे गोंधळ घातलाय, त्याच्यामध्ये ते जाऊन दार ठोकतायत. कोणाला कोणतरी आलं, ओळखीची मुलं आहेत, भोसकतायत, प्रोत्साहन देत आहेत घरचीच माणसं, जा करा. म्हणजे आपल्या रोज उठणं बसणं ज्यांच्याबरोबर होतं तेच असं करायला लागलेत. आणि मला सांगा, जे जेरुसलेममध्ये झालं की दगडं पाहिली आपण, कुठल्या मंदिरात आपण दगड घेऊन जातो? काय मी भारतामध्ये पाहिले, जगभर पाहिले, पण फुलं घेऊन जातो, सुशोभीकरणच्या गोष्टी घेऊन जातो, दगड घेऊन जातो. ही शिकवण आहे आपली. आणि कुठल्या धर्मात सांगितलं जातं का त्याचा खून करा, मारा, झोडा, त्याची वाट लावा? कोण सांगते मला सांगा? काय हे लावले?
आपण कधी शिकलो असं कधी काय? कोण नाही. आणि कुठल्याही धर्मात असं लिहिलेलं नाही. हे काय यांची विकृती झाली, यांचं काय विचार श्रेणी आहे आणि ह्याला काय शिकवलं जातं आणि कोणाचा किती फायदा आहे ते आता जगाला कळलं पाहिजे की कोण कुठे आहे ते. बस करा आता. आज कुठल्या महामारीत आपण चाललोय, पॅन्डेमिक मध्ये, ह्याच्यातनं बचाव करायचा. त्यांना औषधं दिली त्याचा विचार करा, कोणी पैसे दिले त्याला वापरायचा. आज आपण एकातनं बाहेर पडतोय, कसं तरी आता मार्गी लागतोय. आणि हे नवीनच काहीतरी, म्हणजे यांच्या प्रायोरिटीज बघा की काय करायला पाहिजे. माणसं गेली जाऊ द्या, हे बघत नाही ते. आणि अंदाज करा, हा सायरन वाजतो, आमच्या मनस्थिती बघा. साधारण अश्केलोन आम्हाला तरी 45 सेकंड आहे, पण गाझापट्टीच्या बाजूच्या लोकांना तर जेमतेम 15 सेकंड. 15 सेकंड मध्ये म्हातारी कोतारी लहान मुलं झोपेत असतील, कुठे असतील, शाळेत जातात. काय मनस्थिती असेल मला सांगा पळायची. हे म्हणजे आपलं भारतामध्ये जेव्हा चायना पाकिस्ताननी बॉम्ब टाकायचे तेव्हा आपले जी मोठी माणसं होती त्यांना जो झाला असेल अनुभव, तो आज इथे जसा अजूनही होतोय 21व्या शतकात. आणि तेच मी विचार करत होतो की आपल्या शहरामध्ये मुंबई, ठाणा, वाशी, कर्जत, कसारा हा जो रेंज आहे साधारण 100 किलोमीटरचा रेडियस, इथे जर असा वर्षाव एका दिवसामध्ये 500 ते 1000 ते 1500 बॉम्ब आले तर काय परिस्थिती होईल, काय गदारोळ होईल. अंदाज करा. किंवा उद्या इस्रायलने ठरवलं की ते आपल्यावर मारतात तर आपण त्यांच्यावर परत मारूया, काय राहिलो. तसं नाही करत. वास्तविक त्यांना ते वरून पत्रिका टाकतात, फोनवर अनाऊन्स करतात की इथून पुढे सरका. कारण फक्त इस्रायल कोणाला मारतं, त्यांचे जे हमास आणि जे त्यांचे टेररिस्टचे ऑर्गनायझेशन आहेत ते फक्त उडवतात किंवा टेररिस्टला उडवतात. माणसांना नाही मारत आणि मारण्याची इच्छा पण नाही त्यांना. पण आता करायचं काय, त्यांना बचाव केला पाहिजे. त्याच्याकरता सगळा ब्लेम इस्रायलवर येतो. इस्रायलनी जे आयर्न डोमचा शोध लावलाय ते नसतं तर काय झालं असतं. बाहेर आम्ही उभे होतो, जे वरच्यावर बॉम्ब फुटत होते, जेव्हा ते रॉकेट पाठवतात आणि आपले आयर्न डोम जातात ते फुटत होते, तर असे हादरे बसत होते आम्हाला. तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठेतरी क्वारीमध्ये उभे आहात, जिथे खडी फोडतात ना डायनामाइटने, तिथे जवळ उभे आहात. असे हादरे. आणि असे हादरे काय 1-2 नाही हो, लागोपाठ 15, 20, 25, 30 धनाधन. ह्याची जगाने दखल घेतली पाहिजे, नोंद घेतली पाहिजे. आता पुरेसं झाले. हे लोकांनी बघा, विचार करा त्याच्यावर की तुम्हाला जे चित्र दाखवलं जातं ते खरोखर नाही. त्याची शहानिशा करा, तुम्ही विचार करा आणि मग ओपिनियन द्या. कोणाला मारले दाखवलं, आता आपल्याकडे पण तेच दाखवत आहेत, सगळ्याकडे जगभर चाललंय. खोटी बातमी पसरायला वेळ लागत नाही. मी तुम्हाला लाईव्ह स्पॉटवरनं सांगतो, ज्या शहरात माझ्याबरोबर घडलं, माझ्या फॅमिलीवर घडलं, आजूबाजूला मी एकेकांचे चेहरे बघत होतो साहेब, माझे हात अजून कापतायत. मी तुमच्यावर बोलतोय, काय सांगू तुम्हाला. विनंती करतो की कुठलाही ओपिनियन दागू नका आणि बघा, इस्रायल इज फायटिंग बॅक ओनली टू प्रोटेक्ट इट्स सिटीजन्स. नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही पण राहा शांतीने आणि आम्ही पण राहतो शांतीने. प्लीज एक विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय इस्रायल.